₹20 20 रुपये सर 10 रुपयेच आहे. 20 रुपये झाले राव. गरीबच आहे आम्ही, काय करणार तुम्ही. धन्यवाद. टेन्शन घेऊ बरं आपण बोलतो. हॅलो, हां सर, पाठवते. खेड्यात आले तुम्हीच का? हो मॅडम. सरांनी बोलवलं तुम्हाला. की तो जज की वो. अरे असं वाटतं धर्मच सोडावा, माझ्यामुळेच आपण फेल झालो. अरे मुस्तफा, काय बोलतोयस असं? काय झालं? तो जज मला म्हणाला तिकडे नमाज पडायचं, तू निघते कशाला आला झक मारायला. ए मुस्तफा, अरे शांत हो. ऐक, अरे हे ऑडिशन झाले ना? अरे सगळी बकवास झाली आहे, बकवास. अरे ही काय कलेची निवड नाहीये रे, हा तर फक्त माणसांच्या भावनांची खेळणं झाले, खेळणं. माझा ऐक, रडू नकोस असं. अरे धर्मवीर काय नसतं रे नका. अरे आपण आपल्या कलेवर जग जिंकू शकतो रे, जग जिंकू शकतो. माझं ऐका, अरे आपण गावाकडे जाऊया, गावाकडं. अरे मगच कळेल आपली धमक की आपल्यात काय आहे दम. चल तू चल. सही काय रे. आणि मग ते डान्स काय झालं? तोंड का पाडलं काय नाही रे, सगळे फालतूगिरी अशा गोष्टी करतात ना. आम्हाला काढून टाकलं राव. मारता म्हणजे काय म्हणलं ते जे काय बोलले तुम्हाला? अरे भेदभाव करतात रे ते. भेदभाव करतात रे माणसाची, ते सगळे फालतू. कलाची काही महत्व नाहीये. ए यार गप्प आहे, तुम्ही डान्स चांगला केला. काय पण काय बोलतो, त्याला स्वतःच बघा आधी. काय केलं? एकदा हारले आणि बसले ना इथंच. हारलो बिरलो नाही आम्ही, एकदाच हारलो. थोडं आम्हाला नको शिकू. जावा, यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाहीये. लेका कळलं का तुला? आपलं जाऊया. चला चल, आपल्याला लय काम पडले. बऱ्याचशे नादी लागायचं नाही आम्हाला. बऱ्या म्हणजे आपण करत नाही का? ह्यांना दाखवूच आता. आपण बी काय ऍक्टर आहे ते दाखवायचं ह्यांना आता. अरे काय नरडा बंद कर रे याचं. सकाळ सकाळ लावून ठेवलंय काहीतरी. बंद कर. काय वाटवट लावली रे यांनी. हे डेवड्या नक्की जरा बंद कर नाही. तुमचं पलीकडे चाललं.
डेव्हिड मावशी डेव्हिड आहे का? अरे अरे हाय हाय ये की. काय जेवतोय काय? अरे ये ना जेवायला. हा जेव जेव. जेवला का रे? हा जेवलोय मी. तू जेव. येतो जेवायला. नाही नाही तू जेव. तुझं मुंबईला जायचं काय झालं रे? आई हे आई मला पैसे पाहिजे ग. मुंबईला जायचं लय मोठा काय पैसे. आई पैसे दे की ग मला. पास कर तुझे नाटक. जा शेतात कामाला. गायक म्हणून आपलं काम नाही. दे त्याला पैसे. लय चांगलं गातोय ते. लय तुझं चांगलं मोठं नाव करेन. जा मुर्द्या तू पण त्याच्या सारखाच आहे. उचलता चल डेव्हिड. हे मारत्या हे जस्सी उठ चल ना प्रॅक्टिस करेंगे. अरे खोळबे लागले का रे याला का? हरून आलं तरी कळलं ना याला. आले का सांग याला जरा. हे मारत्या चल प्रॅक्टिस करेंगे. चल चल. अरे काय रे बाबा याला पण लागलं फुल डान्स वय. हेले का डान्स चालू कर. प्रॅक्टिस करूया. 1 2 3 गो. अरे काय झालेलं का तुला? प्यास लगी है. जस्सी डांस अपने रग रग में दौड़ता है और अपने पैशन को अपना करियर बनाना है. क्यों सही कहा ना मैंने? आजी सही का पाहिजे आपने. बरोबर. आजच्या गावात आता हार नाही तर पारची लढाई लढायची. त्यामध्ये जिंकू किंवा हरू. काय मित्रा जे आपलं ध्येय आहे ना ध्येय की हा हिमाचा टॉक. आता टॉकांचा नाम नाही रे. 2 पावलं मध्ये आहे रे आपल्या. 2 पावलं मध्ये. प्रगीताय गणुदादाने चिठ्ठी दिली. का रागावलीस का? नाही नाही मग असं काय बोलत नाही चालत नाही. नाही असंच. हा आता तुझ्यावर डिपेंड आहे सगळं. तुला काय वाटतं ते ना. तुला एक तर तुझं सगळं अभिनयावर सगळं हे चालू आहे. मग सारखं उठलं सुटलं माझ्या अभिनयावरच येणार तुझं. अभिनयावर नाही पण लोक काय बोलतायत. माझ्या मैत्रिणी काय बोलतील. माझ्या घरचे काय बोलतात. तमसगीर म्हणतायत तुला. अगं मी कसंही करू. अगं माझ्या रक्तामध्ये भिडलंय ते मी कसं सोडू. तुला काय करायचं ते कर. तुला कोणता तरी एक पर्याय निवडावा लागला. एक तर मी नाही तर तुझा अभिनय. अगं माझ्या मला काहीच सांगू नको. अगं परत ऐक ना. सर्जेराव असते गप करा. आलास का?
आलास का भीक मागायला? हा अरे बाहेरची आवडत ना तुमची. हा इथं काय झक मारता का? जा ना तिकडं. जा ना. हा साहेब असं काय करताय? पैसे द्या की माझ्या कामाचे. पैसे देतो की. देतो ना. मला नाचून दाखव बरं. नाही साहेब मला नाचता येत नाही हो. मी गायक आहे. गाय शांताबाई लावलं. जा साडी घेऊन ये. दे ना. आले इकडे. हो साहेब नाचलो की आता तरी द्या की पैसे माझे साहेब. पैसे ना. ती बिस्किट आहेत घेऊन ये इकडे. सारं कुत्र्या मांजराची अवलाद. साहेब पैसे माहिती मला साहेब. साहेब पैसे द्या माझे. साहेब पैसे द्या. अय पर्या आई त्याच्या आला सगळा नंतर करते. काय लागा थोडं राहिले. ये वाईस पाणी घे. चल ये थकलो मी मारला. ये वाईस पाणी घे. जरा जास्त बोलले का नाही म्हणा त्यांचं चूक तरी कुठं. आपण तिला का गावातच बसलो. लय म्हणायचो आपण ऍक्टिंग करणार. काय रे गावात बसून तर काय होतं. नाही का नाही ती म्हणले ते चुकीचं नाही बोलले. हा आराम काही करू नका. नाही बरं इथं आपण चाललंय. हा एवढं गेलंय आणि आणखी हात तिघाला चिपूट राहिलाय. ते मग गावाला म्हणजे तोंडात दाखवायचं नाही का नाही. पण आता आपल्या घरी जाऊ आणि आपण आत्ताच तयारीला लागू. हो करायचं म्हणतो पटकन दार झालं चालेल पूर्ण करू. तेवढं करू. हा जाऊ. पटकन मोरक बरं. चल पटपट काम करू पटपट. ए पर्या ऐक ना. अबे ओ कुत्ते. मी काय करतो मी जरा इमोशनलिस करतो. ओके शेवंता जेव्हापासून तू मला सोडून गेली अगं मला रातच्याला झोपच येत नाही. अगं जमलं का? और कातिया ये देख ये 2.5 किलो का हाथ है. अगर ये 2.5 किलो का हाथ इसमें पड़ जाए ना आदमी पड़ता नहीं उठ जाता है. सनी देव लावता यार म्हणजे शिकवायला. ऐक नाही ना आता करू माहिती का जरा एक डायलॉग. टिन 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 टिन. तुम्ही कर. ए साला इस समय तो हम तुम्हारे बाप लगते हैं. पर मेरा बाप शेत में गया है. अरे सेवंती बसंती अरे कच्च्या करीतून रसाळ आमरस बाहेर काढणारे जात आहे माझे. नाव काय? सम्राटराव. कसं जमतंय. तुला काय झालं गणेश? आता असं वाटतंय आपलं काहीच नाही होणार. अरे ऍक्टिंगचं नाव घेतलं ना की माझं आई वडील जळतं लाकूड घेऊन माझ्या महाग लागतात रे. आपल्या स्वप्नाचं काय होणार. मोठा ऍक्टर व्हायचंय आपल्याला. बंबईला जायचंय आणि ह्या साऱ्या गावासमोर आपण निंदेचं कारण म्हणून ठरतोयच ना. होणार पर्या होणार. धीर धर मित्रा धीर धर.
अरे बाळजामाला यायचं म्हणलं तरी 9 महिने थांबावं लागतं. अरे थोड्या काळा सोसावेच लागतात मित्रा. आणि हे आपलेच पचवणं म्हणजे असं आहे मित्रा, बिना लग्नाची गरज बाई वागण्यासारखं. आणि आता केलेच बाप तर ह्यांच्या लोकांना कशाला ध्यान द्यायचं? अरे ही 12ची यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं सांग की मला. अरे यांच्याकडे लक्ष जर आपण दिलं ना, आज आपल्याला आत्महत्या करावी लागेल. गणेश ते आपलं ध्येय नाही मित्रा. गणेश मग आपण काय केलं पाहिजे? आपण हे गाव सोडून जाऊ, आपण मुंबईला जाऊ, मोठा ऍक्टर होऊ. अरे कालचीच गोष्ट घे ना, त्या नाटकात आपल्याला मुख्य भूमिका देणार होते. मग काय झालं? मिळाली नाही. विचार का? कारण त्या डायरेक्टरचा आपला धर्म वेगळा आहे ना मित्रा. आपल्यासारख्या ऍक्टरला, ग्रामीण भागातल्या ऍक्टरला काहीच स्कोप नाही मित्रा. मुंबईला गेलो तर आडनावावर हाकलून दिलं आपल्याला. अरे काय ऍक्टर आहे आपण? असले ऍक्टर आहे का? कसं होणार ना मित्र आपलं? नाही पण आपण निराश होऊ नको. अरे ऍक्टिंग पाहिजे काय काय केलं आपण. लाडाची शेवंती सोडली म्या, लाडाची शेवंती सोडली पर्या म्या. आई वडील सोडलं माझं. अरे भाऊकीने म्हणाला काय काय नाही म्हणून टोचलं. नौटंकीवाल्याची खानदार म्हणून बोलले रे माझी भाऊकी मला. काहीतरी करून दाखवूया, काहीतरी करून दाखवूया. कसा करायचं? ऍक्टिंग म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे ऍक्टिंग. मग ह्याला दाखवू की खेडेगावात सुद्धा ना गुणवत्ता आहे तुमची. हा इथं काय झक मारता का? जा तिकडं. डेव्हिड अरे काय काय थांबा. पाणी काढा. डोळे खोल रे. उघड डोळे उघड. देवात पाणी काढा. बरं आहे तू? काय होत? बोलतोय ना. अरे हे काय आत्महत्या करत होतास? अरे असं आत्महत्या करून मारण्यापेक्षा लढून मारण्यात गर्व आहे मित्रा. देव्या अरे देव्या, तुझ्या आईचं काय होणार? तिच्याशिवाय तुला कोण आहे देव्या? अरे तू मोठं होण्याच्या आशेवरतीच जगती ना रे देव्या. बस आता आपण काहीतरी करू आणि मगच तोंड दाखवू. बरोबर बोलतोय तू. चला काहीतरी करूया. कुठं? चला उघड. ए बाबू इकडे रे. सर्जेराव साहेबांचं घर कुठे आहे रे? हा भाऊ तुम्ही तर बसा. ते समुद्रात. हा ठीक आहे जाऊ का? हा ये. गावातले मोकार अरे बसलो सावकाराचा कोण झक मारायचं का? त्यांना रानबिरी बघायला होता. दररोजच आहे यांच्याकडे. बसून आहे ना. मुला जरा झोपू द्या मला माणसाला. हे पोरांनो इकडे या. अरे हे जी लोक आहेत ना, ही डिपकीनं दूध पिणारे आहेत. मग यांना आईच्या मांडीवर झोपून स्तनपान करण्यातला आनंद काय माहिती?
अरे जन्मताच कलाकाराच मुकले ते, मग यांना कला म्हणजे काय माहित असणार? हे मुस्तफा, हमको मत सिखा, तुझको क्या करने का है? तू अपने रास्ते, हम अपने रास्ते. हा, या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला कोण अडवणार? सांग नको शिकू मला. हा, व्यक्ती स्वातंत्र्य. अरे कुणाला आहे या देशात व्यक्ती स्वातंत्र्य? जर या देशात व्यक्ती स्वातंत्र्य असतं तर साहित्यिकाच्या, समाजसेवकाच्या हत्या झाल्या असत्या का या देशात? आणि आजही त्यांच्या न्यायासाठी नेमकं त्या जाणावं लागतं आणि यावं लागतं. मिळालं का त्यांना न्याय? नाही ना. मग कुणाला या देशात व्यक्ती स्वातंत्र्य? अरे चला सांगतो तुम्हाला सविस्तर. चला चुकला साहेब. चला माझ्या बाजाराकडे हे आता नामायचं सणच होत नाही. हे बाज झाला होता. काय म्हणत तुम्हाला सम्राट? आमच्या चेहरा सुरतात तुझे काय करायचं काय तरी कर आणि ह्या मला लोच्यात बाहेर काढावं बस. आपण आता जाती धर्म हे ते सोडून टाकू आणि नवा संकल्प एक करू. माणुसकीचा मानवतेचा स्वीकार झाला पाहिजे आणि धर्मांधतेचा धिक्कार झाला पाहिजे. बरोबर सही कह रहा है तू. चला करूया संकल्प करूया. आजपर्यंत आपल्यावर अन्याय झालाय, तो जातीवरून म्हणा का धर्मावरून म्हणा. पण आता तसं होणार नाही, कारण आपण एक आहोत आणि तीच आपली ताकद आहे. आता आपण भारतातल्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गल्लीत शो करायचे. आपण सुरुवात करूया, यश आपल्या पायाशी येईल. आणि आता आपण एक संकल्प करूया. धर्मांधतेचा धिक्कार हो आणि मानवतेचा स्वीकार हो. धर्मांधतेचा धिक्कार हो आणि मानवतेचा स्वीकार हो. कर्तृत्ववान पाकरांना प्रगतीचे पंख द्या. हरवलेल्या दिशाती पाहण्याची दृष्टी द्या. अशक्य जे ते शक्य हो, अशक्य जे ते शक्य हो ते गवसण्याची शक्ती द्या. हे महापुरुषांच्या आत्मा, हे महापुरुषांच्या आत्म्यांनो, आम्हा वडील माग तुमचे एक दाच फेडू द्या, एक दाच फेडू द्या. हा चालू आहे, काम चालू आहे त्याच्यावर. नेक्स्ट टाइम एक्सक्यूज. हा ठीक आहे, ओके ओके, चालेल. अरे काय मस्त झालं मी मराठी चित्रपटाचा निर्माता आणि मला तुमच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. असं काय आम्ही एवढं तरी सर्व खूप छान आहे आणि हे माझं कार्ड आहे. तर तुम्ही नाही सर, तुमचा ग्रुप छान आहे. एक वेळ पण माझ्यासोबत काम करण्याची संधी मला तुमच्यासोबत काम करण्याची. आज मला असं नमूद करावं वाटत आहे की आपल्या गावातील व आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी खूपच कमी वेळामध्ये या चित्रपट दुनियेमध्ये आपला जो ठसामटोल आहे तो अग्रणीय आहे. आणि महाविद्यालयातील आणि पर्यायाने आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे. म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय सन्माननीय एकनाथरावजी वायसे यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
माहिती तू पण